मध्ये जर पॅटर्न बदलला तर तुम्ही या ट्रिक्सचं काय कराल? तुम्हाला गणित सोडवता येतात परंतु परीक्षेमध्ये नेमकं तुमचं राहून जातं असं का होतं याच्यावर तुम्ही कधी विचार केला का? तर यामध्ये तुम्हाला हे 5 ते 6 सूत्र आठवत नाही तर 50 प्रकार कशी आठवतील? तुम्हालाही गणित हा विषय हार्ड वाटतो ना? तर मित्रांनो या 4 मिस्टेक अवॉइड करा, तुम्हाला गणित हा विषय सोपा वाटायला लागेल। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे 4 अशा कॉमन मिस्टेक ज्या अभ्यास करताना प्रत्येक जण करतो आणि आपला जास्तीत जास्त वेळ खर्च करतो। तर मित्रांनो या 4 मिस्टेक बघा, त्या अवॉइड करा आणि तुमचं गणित परफेक्ट करा। बघूया या 4 मिस्टेक कोणत्या आहेत। मित्रांनो मिस्टेक क्रमांक 1, एकाच वेळी 2 पुस्तकं वापरणं। मित्रांनो बऱ्याचदा तुम्हाला असं सांगितलं जातं की गणिताचा किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना भरपूर पुस्तकांचा वापर करा, भरपूर संदर्भाचा वापर करा, परंतु मी तुम्हाला इथे असं सांगतो की एकाच वेळी 2 पुस्तके वापरू नका। याचं कारण काय आहे? तर बघा मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर पुस्तके मिळतील, मार्केटमध्ये तुम्ही गेलात तर असे भरपूर पुस्तके असतील। मला सांगा तुम्ही किती पुस्तकं वापरणार आणि कोणते पुस्तकं वापरणार? जर तुम्ही मार्केटमध्ये असणारे भरपूर दर्जेदार पुस्तकं वापरण्याचा प्रयत्न केला तर तुमचा सगळा वेळ हा एकाच विषयात खर्च होईल। त्यामुळे पहिली मिस्टेक ही करू नका की एकाच वेळी भरपूर पुस्तके वापरू नका। दुसरा आहे मित्रांनो 2 पुस्तके किंवा अधिक पुस्तके अभ्यास करताना वापरले तर काय होतं? तर प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळी मेथड दिलेली असते आणि ही मेथड प्रत्येक पुस्तकाची अशी असते की जी आपल्याला ना घरका ना घाटका अशी कंडिशन करून ठेवते, आपलं खूप कन्फ्युजन करते। उदाहरणच घ्यायचं जर ठरलं तर समजा आपलं जे काळ काम वेग हा जो चॅप्टर आहे या चॅप्टर मध्ये काही पुस्तकांमध्ये हे गणित अपूर्णांकाच्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे तर काही पुस्तकांमध्ये हेच गणित एलसीएम म्हणजे लसावीच्या पद्धतीने समजून सांगितलं आहे। तुम्ही जर दोन्ही पुस्तके वापरत असाल तर तुमचा हा चॅप्टर कधीच कंप्लीट होणार नाही, तुम्हाला कुठला तरी एकच अप्रोच ठेवायला लागेल। ओके, त्यानंतर मित्रांनो यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की असे पुस्तकं बघितले की तुमच्या डोक्यामध्ये हा विचार येतो की काय काय करू, कारण की एका पुस्तकामध्ये नफा तोट्यावरती 20 गणित दिलेले असतील, पुढच्या पुस्तकामध्ये नफा तोट्यामध्ये 50 गणित दिलेले असतील, आणखी एक पुस्तक बघितलं त्यामध्ये 100 गणित दिलेले असतील तर तुम्हाला असं टेन्शन येईल। त्यामुळे तुमच्या डोक्यात नेहमी असा विचार येईल की नेमकं काय काय अभ्यास करू, त्यामुळे तुम्हाला जास्त पुस्तकं अवॉइड करायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही पुस्तकाचा अभ्यास करताना त्यामध्ये जी सिक्वेन्स असते ती सिक्वेन्स मेंटेन होणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ जोपर्यंत तुम्ही टक्केवारी म्हणजेच पर्सेंटेज कसं काढायचं हे शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला नफा तोटा सरळ व्याज या प्रकरणांचा अभ्यास करता येणार नाही। परंतु जर तुम्ही काही या पुस्तकातून अभ्यास करत असाल, काही त्या पुस्तकातून अभ्यास करत असाल तर तुमची ही सिक्वेन्स ही जी इंटरलिंकिंग आहे ती प्रॉपरली होणार नाही। मग आता तुम्ही मला हा प्रश्न विचारायला पाहिजे की सर वेगवेगळे पुस्तके वापरू नको तर गणिताचं नेमकं कोणतं पुस्तक वापरू? तुम्हाला गणिताचं कोणतं पुस्तक वापरायचं याबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आपण पुढचा व्हिडिओ त्यावरती बनवू। त्यानंतर मित्रांनो दुसरी यामध्ये एक टिप तुम्हाला अशी मी सांगतो की एक पुस्तक वापरून झालं की तुम्ही दुसरं पुस्तक वापरू शकता। असं नाहीये की फक्त एकाच पुस्तकातून अभ्यास करायचा, पण एका वेळी एकाच पुस्तकातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे। ही झाली आपली मिस्टेक क्रमांक 1 जी की तुम्हाला अवॉइड करायची आहे। मल्टिपल बुक्स यूज करू नका, एका वेळी एकच पुस्तक वापरा। यानंतर बघूया मित्रांनो मिस्टेक क्रमांक 2 तुम्ही काय करता। दुसरी मिस्टेक तुम्ही अशी करता मित्रांनो, खूप टाईप असणारं पुस्तक वापरता। खूप टाईप्स असणारं म्हणजे काय? आता मी बरेचसे पुस्तकं बघतो ज्यामध्ये तुमचं रेल्वेचं चॅप्टर असेल किंवा प्रॉफिट लॉसचा चॅप्टर असेल, यामध्ये तुम्हाला एका चॅप्टरमध्ये 35 ते 36 वेगवेगळे प्रकार दिलेले असतात। उदाहरणार्थ प्रकार पहिला, प्रकार 25वा, प्रकार 32वा या प्रकारचे वेगवेगळे उदाहरणं दिलेले असतात आणि तुम्ही जर त्या प्रकारे अभ्यास करत असाल तर तुम्ही ही खूप मोठी चूक करत आहात। का असं? तर मित्रांनो मला सांगा, नफा तोटा या प्रकरणात मोजून 5 ते 6 महत्त्वाचे सूत्र आहेत। परीक्षेमध्ये तुम्हाला हे 5 ते 6 सूत्र आठवत नाही तर 50 प्रकार कसे आठवतील? ओके, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या पुस्तकामध्ये असे प्रकार दिलेले असतील, असे टाइप्स दिलेले असतील, असं पुस्तक अभ्यासाला सुरुवातीला घ्यायला बिलकुल टाळायचं। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, कुठलाही गणिताचा चॅप्टर हा असा तुकड्या तुकड्यात अभ्यास करून शिकला जाऊ शकत नाही। का? कारण की कुठलाही चॅप्टर हा एक मोठा बिग पिक्चर असतो, त्याचे टाईप केल्यावर तुम्हाला एका वेळी छोटे छोटे तुकडे दिसतात आणि हे जे छोटे छोटे तुकडे आहे याच्यातून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला ते संपूर्ण पिक्चर कधी समजणारच नाही। हे एक प्रकारच्या पझल गेम सारखं असतं, वेगवेगळे छोटे छोटे पार्ट्स जोडून तुम्हाला मोठा भाग समजतो। जर तुम्ही छोट्या छोट्या पार्ट्सचाच अभ्यास करत गेला तर तुमचा तो चॅप्टर कधीच कंप्लीट होणार नाही। उदाहरणार्थ रेल्वेचं गणित तुम्ही घ्यायला गेला तर रेल्वेच्या गणितामध्ये काय होतं? कधी एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला क्रॉस करते, कधी रेल्वे बोगद्याला क्रॉस करते, कधी एक रेल्वे थांबलेली असते ती दुसरी रेल्वे तिला क्रॉस करून जाते। तर अशा प्रकारचे उदाहरणं तुम्ही असे छोट्या छोट्या तुकड्यात जर समजून घेतले ना तर तुम्हाला असं खूप मोठं बर्डन होईल लक्षात ठेवण्यासाठी। तुमचे मी आधीच सांगितलं तुमचे 5 सूत्र लक्षात राहत नसतील तर 50 प्रकार कसे लक्षात राहतील? 50 प्रकारचे 50 सूत्र असतात। तर मित्रांनो नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची की गणित हा विषय असा संपूर्ण अभ्यास करायचा विषय आहे, तो असा तुकड्यांमध्ये अभ्यास करायचा विषय नाही।
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, गणिताचे प्रकार म्हणजे गणित नसतं. परीक्षेमध्ये माझा असा अनुभव आहे, ज्यांनी प्रकारानुसार टाईपनुसार अभ्यास केला त्याला परीक्षेमध्ये हे बिलकुल आठवत नाही, त्याला यामध्ये नेहमी कन्फ्युजन होतं. गणित हे नेहमी कसं असतं तर वेगवेगळ्या टॉपिकचं मिक्सचर असतं, मिक्सिंग असतं. तुम्हाला जर पूर्ण तो चॅप्टरच समजला तर त्यातला तुम्ही कुठलाही प्रकार विचारला तर तुम्ही आरामात सोडवू शकता. फक्त फरक असा असेल की तुम्हाला हा प्रकार नंबर किती आहे हे माहित नसेल, परंतु तुम्हाला ते गणित सोडवता येईल. यासाठी टिप काय आहे तर तुम्ही काय करू शकता, ज्या पुस्तकामध्ये वेगवेगळे टाइप्स दिलेले आहे असं पुस्तक तुम्ही उदाहरणांसाठी वापरू शकता. एकदा एका पुस्तकातून पूर्ण चॅप्टर समजून घ्या आणि तो चॅप्टर समजल्यानंतर तुम्ही जस्ट एक ओव्हरलुक करा की ह्या टाइपचं गणित आपल्याला येतंय का, आणि ते तुम्हाला यायलाच पाहिजे जर तुम्हाला पूर्ण गणित समजलेलं असेल. शक्यतो मित्रांनो असं टाइप असणारं पुस्तक अवॉइड करा. मी तुम्हाला गणिताचे पुस्तकं कोणते वापरावेत या व्हिडिओमध्ये असे पुस्तकही सांगेल की कुठले पुस्तकं तुम्ही वापरायला पाहिजे, कुठले पुस्तकं तुम्ही वापरायला नको. यानंतर बघूया मित्रांनो, तुम्ही करणारी मिस्टेक क्रमांक 3. ही मिस्टेक जवळपास सगळे मित्र करतात आणि जेव्हापासून YouTube आलं तेव्हापासून तर बस ही मिस्टेक जवळपास सगळेजण सर्रासपणे करतो. ही मिस्टेक काय आहे तर मित्रांनो, मिस्टेक आहे टिप्स आणि ट्रिक्स वरती फोकस करणे. तुमच्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की गणिताचा अभ्यास किंवा गणित हे टिप्स आणि ट्रिक्सच्या साह्याने समजून घेतल्या जाऊ शकतं. प्रत्येक जण ज्यावेळेस मला विचारतो सर प्रॉफिट अँड लॉस बद्दल ट्रिक सांगा, सर एज बद्दल ट्रिक सांगा, सर शेकडेवारी कशी काढायची याची ट्रिक सांगा, इथे लक्षात येतं मित्रांनो की तुम्ही शॉर्टकट वरती भर देतात. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या मित्रांनो, परीक्षेमध्ये जर पॅटर्न बदलला तर तुम्ही या ट्रिक्सचं काय कराल. तुम्हाला ज्या ट्रिक्स दिलेल्या आहे त्या ट्रिक्स या एका ठराविक उदाहरणांपुरत्याच मर्यादित असतात. मी सांगतो ज्याला गणितामध्ये चांगले मार्क घ्यायचे आहे, आउट ऑफ मार्क घ्यायचे आहे, तो कधीच टिप्स आणि ट्रिक्स वरती जास्त ट्रस्ट करणार नाही. त्याचं लक्ष हेच असेल की त्याला तो चॅप्टर समजला पाहिजे. आणि मग तुम्ही आता मला हाही प्रश्न विचाराल सर मग टिप्स आणि ट्रिक्स जर असतील तर त्या कशा वापरायच्या, हे तुम्हाला चौथ्या मिस्टेकमध्ये मी समजून सांगेल. पुढचा मुद्दा असा मित्रांनो, मी मागच्या मिस्टेकमध्ये तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला 5 सूत्र आठवत नसतील तर 50 प्रकार कसे आठवतील. आणि त्याचप्रमाणे जर प्रत्येक गणितासाठी जर तुम्ही टिप्स आणि ट्रिक्सच्या मागे जर जात असाल तर तुम्हाला या ट्रिक्स कशा आठवतील. परीक्षेमध्ये ट्रिक्स आठवत नाही याचं कारण असं आहे की आपल्याकडे वेळ खूप कमी असतो. या कमी वेळामध्ये तुम्ही ही कुठली ट्रिक्स आहे, ही कुठल्या गणिताला वापरायची हे कसं आठवाल. ओके, यानंतर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो शॉर्टकट असतो ना मित्रांनो, तो शॉर्टकट प्रत्येक ठिकाणीच उपयोगी पडतो असं नसतं. ठराविक प्रकारच्याच गणितांमध्ये हे शॉर्टकट वापरता येतात, ह्या ट्रिक्स वापरता येतात. आता फॉर एक्झाम्पल जसं तुम्हाला गणितामध्ये एक उदाहरण असतं की तुम्हाला गायींची संख्या दिलेली असते, बगळ्यांची संख्या दिलेली असते आणि तुम्हाला शोधायचं असते की पायांची संख्या किती किंवा डोक्यांची संख्या किती. तर ह्या प्रकारच्या गणितामध्ये ज्यावेळेस समसंख्या असतील किंवा विषम संख्या असतील तरच तुम्हाला जी ट्रिक आहे ती उपयोगी पडते. पण परीक्षेमध्ये असं नसतं की तुम्ही ज्याचा अभ्यास केला तेच विचारलं जातं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की टिप्स आणि ट्रिक्स या मर्यादित वापरा, फक्त त्याच्यावरतीच अवलंबून राहू नका. मग आता तुम्ही हे म्हणाल की सर ज्या टिप्स आणि ट्रिक्स आहे, ज्या ट्रिक्स आहेत त्या कशा आहेत, तर नेहमी लक्षात घ्या मित्रांनो, जसा जसा तुमचा अभ्यास होत जाईल तशा तशा या ज्या ट्रिक्स आहे, गणिताचं सूत्र जे आहे त्याबद्दलच्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही स्वतः तयार कराल. कशा तयार कराल तर हे आपण आपल्या चौथ्या मिस्टेकमध्ये बघू. यासाठी तुम्हाला आणखी एक टिप देतो. 1-2 गणितासाठी तुम्ही ह्या टिप्स आणि ट्रिक्स वापरू शकता, परंतु नेहमी लक्षात घ्या कधीही असं करू नका की मी संपूर्ण गणिताचा अभ्यास टिप्स आणि ट्रिक्सच्या साह्याने करेल. मार्केटमध्ये खूप असे पुस्तकं आहेत जे तुम्हाला हे सांगतात की संपूर्ण गणिताच्या ट्रिक्स. मित्रांनो, गणित हा विषय कधीही पूर्णपणे ट्रिक्सच्या साह्याने होऊ शकत नाही, ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये पक्की लक्षात घ्या. जर तुम्ही अजूनही टिप्स आणि ट्रिक्सच्या साह्यानेच गणित करू आणि मार्क्स मिळवू ह्या भ्रमात असाल तर ही तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे. यानंतर बघा मित्रांनो, मिस्टेक क्रमांक 4 तुम्ही काय करता. ही मिस्टेकही आहे आणि बऱ्याच जणांचा हा पॉवर पॉइंट सुद्धा आहे. जर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करत असाल तर ही तुमची खूप मोठी शक्ती आहे, आणि जर तुम्ही कितीही अभ्यास केला आणि तुम्ही जर रेग्युलर प्रॅक्टिस करत नसाल तर मित्रांनो लक्षात घ्या ही तुमची खूप मोठी कमजोरी ठरणार आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण जगातील सगळ्यात महान खेळाडू क्रिकेटर सचिन तेंडुलकरला म्हणतो. मला सांगा, सचिन प्रत्येक मॅचच्या अगोदर प्रॅक्टिस का करत असेल. जर तो जगातील महान खेळाडू आहे तर त्याला प्रॅक्टिसची गरज का असेल. इथेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला गणिताच्या अभ्यास करताना प्रॅक्टिसची का गरज आहे. आता बऱ्याचदा खूप मित्र असं कंप्लेंट करतात, सर मला परीक्षेमध्ये येत होतं परंतु ते राहून गेलं. मला सांगा, तुम्हाला काही गणित सोडवता येतात परंतु परीक्षेमध्ये नेमकं तुमचं राहून जातं, असं का होतं. याच्यावर तुम्ही कधी विचार केला का. तर याच्यावरती विचार केल्यावर असं लक्षात येतं मित्रांनो, तुमचा इथे स्पीड कमी पडतोय. म्हणून तुमचं ते गणित अटेम्प्ट झालं नाही, म्हणून तुमचं ते राहून गेलं. मग स्पीड कमी पडतोय, हा स्पीड वाढवणार कसा. तर हा स्पीड तुमचा वाढेल प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसनेच. यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, मी तुम्हाला अगोदरच्या मिस्टेकमध्ये सांगितलं की ट्रिक्स आणि टिप्स तुम्ही अवॉइड करा. इथे मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या आहेत, मात्र ह्या तुम्ही प्रॅक्टिस करून स्वतःच्या ट्रिक्स स्वतः डेव्हलप करू शकता किंवा इतरांनी डेव्हलप केलेल्या ट्रिक्स तुम्ही पाठ न करता लक्षात ठेवू शकता. हे फक्त प्रॅक्टिसने शक्य होईल. ओके,
आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करता त्यावेळेला तुमच्याकडे असा कॉन्फिडन्स येतो की तुम्ही गणित कुठल्याही प्रकारचं येऊ द्या, पॅटर्न चेंज होऊ द्या, एक्झाम्पल चेंज होऊ द्या, 2 टॉपिक मिक्स करू द्या, कधी न बघितलेली उदाहरण येऊ द्या, तुम्ही त्यासाठी नेहमी तयार असता, कारण तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. तर मित्रांनो, या होत्या 4 महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स ज्याचा वापर करून तुम्ही गणिताचा अभ्यास करू शकता, ज्यामध्ये तुम्ही मास्टरी प्राप्त करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जर तुम्हाला समजत नसेल की गणिताचा किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यास कसा करायचा, किती करायचा हे समजत नसेल, तर तुम्ही प्ले स्टोअरवरती असणारं आपलं स्टडीवाडी नावाचं ॲप डाउनलोड करा, ज्यामध्ये मी अभ्यासाबद्दलच्या टिप्स, ट्रिक्स, अभ्यास कसा करायचा, अभ्यासाचं वेळापत्रक, अभ्यासाला लागणारं PDF मटेरियल, फ्री टेस्ट सिरीज, या सर्व काही फ्री देत असतो. आपला ॲप प्ले स्टोअरवरती जाऊन स्टडीवाडी असं सर्च करा आणि नक्की डाउनलोड करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. मी तुम्हाला गणिताबद्दल कुठले पुस्तकं वापरायचे याबद्दल मी व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.